very innovative program for all the Bahoites. That is Dhamma Talk. आता सगळ्यांना माहिती आहे वर्षावास सुरू आहे. वर्षावास तो काळ होता जेव्हा बुद्ध आणि संघ सगळे भिक्खू चारिका करणं सोडून एकत्र जमायचे आणि धम्मावर खूप खोलवर जाऊन विचार करायचे आणि धम्माचं शिक्षण आत्मसात करायचे. तर या वर्षावासात आपण पण जेव्हा धम्म ऐकू तेव्हा आपल्याला पण ती संधी मिळते आहे धम्म जाणून घ्यायची. आणि बुद्धांची शिकवण ही एक समुद्राप्रमाणे आहे. इट इज जस्ट लाईक अन ओशन वेअर इवन इफ वी आर केपेबल ऑफ टेकिंग फ्यू ड्रॉप्स ऑफ धम्म अँड लर्निंग धम्म, मला वाटतं आपलं जगणं सार्थक होते. So these talks on Buddha, brain, mind and body, listening to these talks will give us an opportunity to learn, to understand and to practice Dhamma. बुद्ध नेहमी म्हणायचे की जो धम्म जाणून घेतो तो बुद्ध जाणून घेणार आहे. तर धम्म जाणून घेणं किंवा ऐकणं ही आपल्यासाठी एक संधी आहे स्वतःचं जीवन चांगलं करण्यासाठी. Before I invite our guest lecturer, I would like to invite our chairpersons for this session. This is our second session. It was started last Sunday and we all have witnessed the first session which was delivered by our guest speaker. I request our chairpersons Dr. B.S. Gedam sir to kindly take seat on the dais. I also invite Dr. Maya Brahmane madam to kindly come forward and take her seat on the dais. Thank you sir. Thank you madam. Now I invite our President BAHO, Babasaheb Ambedkar Health Association, Dr. Sanjay Ramteke sir to address the gathering. I invite our guest speaker Dr. Mangesh Dahiwale sir to kindly come on the dais and take his seat. Thank you Dr. Dipti. बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन ही आमची एक डॉक्टर लोकांची संस्था आहे आणि ही एक सामाजिक संस्था आहे बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन. आणि या संस्थेच्या माध्यमांनी आम्ही जे समाजाला जे आपलं ऋण देणं आहे त्याच्याकरता त्याच्या उद्देशाने ही बनवलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन च्या माध्यमांनी आम्ही व्हेरियस ॲक्टिव्हिटीज करतो ज्याच्यामध्ये व्हेरियस हेल्थ कॅम्प्स असतात, मेडिकल चेकअप, पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम आम्ही करतो आणि कुठले गरजू जे विद्यार्थी असतात, आपले विद्यार्थी असतात ज्यांना कुठलं सहाय्याची गरज असते ते सुद्धा आमची संस्था ते करते. पण आता त्याच्याशिवाय आम्ही हा एक नवीन असा उपक्रम बाहोकडून चालू केला आहे. कारण आपण सगळेजण आपण कितीही शिकलो, किती मोठे झालो, कितीही आर्थिकरित्या सुदृढ झालो तरी पण आपल्याला जर धम्माची कास नसेल तर आपण सगळे अपूर्ण आहे. कारण पूर्ण मेहनत एवढं बाबासाहेबांनी आपलं आयुष्य घालवल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला त्यांनी जाता जाता ते आपल्याला धम्म देऊन गेले आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की आता हा धम्म तुम्ही थोडा पुढे घेऊन जा. पण मला असं वाटतं की आपण धम्मा बाबतीत तेवढे उत्साही नाही. तर त्या उद्देशाने बाहोनी हा एक धम्माच्या अवेअरनेससाठी स्पेशली डॉक्टरांसाठी आणि लोकांसाठी सुद्धा हा प्रोग्राम चालू केला आहे की ज्याच्याद्वारे थोडं का होईना
आम्हाला धम्माबद्दल माहिती मिळेल. कारण डॉक्टर्स आमची ही कम्युनिटी अशी आहे की ज्यांना पेशंट्स पाहून आणि फॅमिली पाहून आणि सगळं पाहून अध्ययन आणि अभ्यास, धम्माबद्दल वाचन याच्याकरता वेळच मिळत नाही. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की आमच्या डॉक्टरांकरता आम्ही अशी काही ॲक्टिव्हिटीज करावी ज्याच्यामुळे आम्हाला थोडं धम्माबद्दल माहिती मिळेल आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्या खोलात आम्ही पुढे जाऊ शकू. त्या उद्देशाने आम्ही सिरीज चालू केली आहे. तर मला माझे मित्र मंगेश दहिवडे भेटले आणि मी त्यांना म्हटलं की मंगेश, तुम्ही इतकं धम्मामध्ये इतक्या वर्षापासून काम करता आणि इतकं आहे, तर तुमचं हे जे आहे ते आमच्यापर्यंत पण पोचू देत थोडं. तर त्यांनी ही त्यांचं खूप मोठेपणा आहे की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन ॲग्री केलं की हो, मी तुम्हाला 6 सेशन दर संडेला बाहोसाठी देतो. आणि त्यांनी दर संडेला सकाळी 1 तास आमच्याकरता देण्याचं मान्य केलं आणि आम्ही ही सिरीज चालू केली. आणि आम्ही बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन तर्फे आम्ही त्यांचं खूप आम्ही त्यांचे आभारी आहोत की त्यांनी आपला इतका वेळ काढून आणि इतक्या उत्साहाने ते येऊन इथे आम्हाला त्यांनी हे सुरू केलं ॲक्टिव्हिटीज. तर थँक्यू मंगेशजी. आणि थँक्यू व्हेरी मच. आय विल हँड ओव्हर टू दीप्ती. Thank you, sir. Here we come across the generosities of many people who are helping us to learn Dhamma. Before we start, I request our chairpersons, our guest speaker, and our president and secretary to kindly light the candles and offer our floral tributes to Dr. Baba Saheb and Buddha. सगळ्यांना माझं जय भीम. बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन बाहो टास्क ऑफ बुद्धा ब्रेन अँड माइंड बॉडी या सेशनला उपस्थित सगळ्यांना जय भीम करते. तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं हि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयं हि धम्मं द्वितीयं हि संघं शरणं गच्छामि. तृतीयं हि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयं हि संघं शरणं गच्छामि. पाणाति सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि पुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि. सिक्खापदं समादियामि. तप पापस्य करणं कुशलस्य उपसम्पदा. सचितपर्योदपणम् एतं बुद्धाणि शासनं. साधु साधु साधु. So with this, now we come to start our today's Dhamma talk by our esteemed guest speaker, Dr. Mangesh Dahiwale. As we all know, he is a very prominent personality in Dhamma teachings. He is into Dhamma teaching since many days. आणि माझी ही पर्सनल धारणा आहे की जो पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जातो, he makes history. And our guest speaker is one among such who has started teaching Dhamma going against the stream. He had a very bright future as an IAS,
but he left everything and he got himself engaged into teaching others. What a noble gesture this is. He has degree from VJIT Pune, very bright future. And when he was studying for his civil services, he opted for Pali language. And this was the turn when he realized that he needs to go deeper into learning Dhamma, and found out that he should spread Dhamma to everyone around him. And he has never stopped since that. To his credit, he gave 99 talks on Buddha and his Dhamma. I was also one of his students while he was teaching online Buddha and his Dhamma, and I know how deep his study is. He has also curated over 20 Buddhist archaeological sites. He is the author of Thinking Navyana Way, and his 2 books on Ambedkar economics and Baba Saheb's constitutionalism are in the making. He is the director of Ambedkar School of Governance, through which Baba Saheb's thoughts are communicated. Not only this, he has also a taste of how a Shramanair life is. He had been briefly ordained as a Shramanair also, and he was given the name Mangal Muni. So dear audience, I present to you a very learned orator who will guide us and teach us Dhamma. Thank you. Begin with offering my tribute to our, the light of the world, as Baba Saheb used to call the Buddha. Buddha was the light of the universe. He was not just the light of Asia. So I pay my homage to the Buddha, the man who liberated all of us from all the shackles, both mental and physical, Baba Saheb Ambedkar. I pay my tribute to him and my dear brother, Sanjay Bhau, who is a very exceptional human being. I felt it often. So I just wanted to put that on record here, and Honorable Gedam sir and all of you. So today we are going to talk about the second session. But before we venture into that, I will briefly talk about what we have discussed in the previous session, so that we will have a link. तर काही आपले सिंगापूर सिटीमधून आपल्या काही महिला आलेल्या आहेत, खूप उत्साहाने आलेल्या आहेत, सोबत ते खीरसुद्धा घेऊन आलेले आहेत. आले आहेत ना खीर? तर खूप उत्साहाने आलेले आहेत. तर त्यांच्या विनंतीला मान देऊन माझं इंग्रजी आणि मराठी आणि पालीमध्ये असेल, तिन्ही भाषेमध्ये आपण कव्हर करू. तर मागच्या वेळेस आपण बघितलं की बाबासाहेबांना जो आपल्याला संदेश द्यायचा होता, फ्रॉम 1936 ऑनवर्ड, ही हॅज गिवन अस अ व्हेरी प्रोफाउंड मेसेज इन दादर मुक्तिकोन पथे. ही सेड, बी युअर ओन लाईट, अत्तदीप Bhava. And as his movement went forward, in 1950, before 6 years of his conversion to Buddhism, he came up with a book called Bodha Upasana Path. And on the very front page of that book, there were these very beautiful words inscribed on that page, which was like this: Attadipa Viharata. Now these are magical words. Attadipa means be your own light, and Viharata means you live according to your own light. So these are very profound words. And when I was studying, exploring the Pali Tripitaka, I wanted to know what does it mean? Because it doesn't mean that how are we going to bring light within? आपण स्वयंप्रकाशित कसं होऊ? तर मग पाली सूत्रांमध्ये असा दाखला आहे की जेव्हा आपण आपल्या शरीराची, आपल्या मनाची जेव्हा जागृती निर्माण करतो, म्हणजे सतीपठ्ठान करतो किंवा स्मृतीची स्थापना करतो 4 डोमेनमध्ये, काया, वेदना, चित्त आणि धम्म, हे जे 4 डोमेन आहेत, ह्या 4 डोमेनमध्ये जेव्हा आपण आपली स्मृती प्रस्थापित करतो, जेवढी आपण स्मृती प्रस्थापित करतो तेवढ्या प्रकारे, इन प्रपोर्शन टू दॅट, द लाईट विदिन शाइन्स फोर्थ. यू गॉट इट? इट्स व्हेरी मॅथमॅटिकल. द बुद्धा वॉज द टीचर par excellence. He was like one of the greatest scientists. So he never said anything that he didn't know. He said, I only tell you what I know. म्हणजे बघा बरं, ह्या स्टेटमेंटमध्ये किती हे आहे, गहन आहे. बुद्धाने कधीच आपल्याला असं सांगितलं नाही जे बुद्धाला माहीत नव्हतं. बुद्धाने जे कधी पाहिलं नाही ते आपल्याला कधीच सांगितलं नाही. तर ज्या प्रपोर्शनमध्ये आपण आपली स्मृती प्रस्थापित करू ह्या 4 एरियामध्ये, डोमेनमध्ये,
तेवढ्या प्रमाणात आपण आपला प्रकाश वाढत जाईल. आणि बुद्ध असं म्हणतात की अत्त आणि लोक म्हणजे आपण स्वतः आणि वर्ल्ड विल बी इल्युमिनेटेड बाय दॅट लाईट. सो we have seen what does it mean. Then we have gone forward and we saw that the aim of every Buddhist is to cultivate, is to gain sammaditthi. आपल्याला कोणी विचारलं की बौद्ध धर्माचं प्रयोजन काय आहे, तर ते आहे सम्मादृष्टी म्हणजे सम्यक दृष्टीचा विकास करणे. आणि मग भगवंताने सांगितलेलं आहे की सम्यक दृष्टी आपल्याला दोन मार्गाने मिळते. एक आहे परतो घोसो आणि एक आहे योनिसो मानसिकार. दोन शब्द लक्षात ठेवा. परतो घोसो म्हणजे द साऊंड फ्रॉम बियॉन्ड. Now, where does that sound come from beyond? It comes from the Buddha. Okay? So, the more we engage ourselves with the words of the Buddha, the more light shines forth. Right? तर आपण बघितलं की परतो घोसो म्हणजे बुद्धाचे शब्द, बुद्धाची वाणी म्हणजे आताच्या भाषेमध्ये त्रिपिटक. आणि आपण बघितलं की त्यावेळेस दोन प्रकारचे भिक्षू होते. एक होते भिक्षू की जे धम्म योग भिक्षू होते. योग म्हणजे जोडून घेणे, जे धम्माची जुळून घ्यायचे, धम्माचा अभ्यास करायचे, खूप सखोलतेने करायचे. आणि मी तुम्हाला सांगितलं की बुद्धिझम इज द फर्स्ट मूवमेंट इन द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड विच हॅज टेकन बुक्स ॲज द प्रायमरी गोल, प्रायमरी मोड ऑफ एनलाइटनिंग द वर्ल्ड. फर्स्ट पहिली पुस्तक पण जी आहे ती बौद्ध लोकांनी बनवलेली आहे. पहिली युनिव्हर्सिटी जगाच्या पाठीवर बुद्धिस्ट लोकांनी बनवलेली आहे. सो वी कम फ्रॉम नॉट अ व्हेरी स्मॉल ट्रॅडिशन. वी हॅव द ट्रॅडिशन विच हॅज ब्रॉट द लाईट इन द वर्ल्ड. सो हा जो शब्द आहे परतो घोसा लक्षात ठेवा. आणि धम्मयोग म्हणजे धम्माचा अभ्यास करणे. आणि आपण बघितलं की धम्माचा अभ्यास आपण का केला पाहिजे. आता आपण ज्याला योनिसो मानसिकार म्हणतो म्हणजे मूलभूत प्रकारे अटेन्शन देणे. अटेन्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. बुद्ध धर्मामध्ये अटेन्शन खूप इम्पॉर्टंट आहे. आपण आता मॉडर्न सायन्समध्ये पाहतो अटेन्शन इकॉनॉमिक्स. द इकॉनॉमिक्स इज नॉट अबाउट कमोडिटीज ऑर गुड्स अँड सर्व्हिसेस नाव. इट्स अबाउट अटेन्शन. हाऊ मच अटेन्शन आय कॅन ड्रॉ फ्रॉम यू. In that proportion, I will earn my money. You see, all these social media platforms and all, they are all based on the attention economy. So the Buddha said, you attend to what is the basic. Yoniso Mansikar म्हणजे काय? You attend to what is basic. And what is the basic? Our own body and mind. You got it? The Buddha said that you can see the entire reality of the world through within this very body and mind. You can see the entire reality of the world. Right? So, you remember this formula, Attadipa Bhava, means be your own light, which has a connotation of, cultivating your awareness, स्मृती प्रस्थापित करणे, 4 डोमेन. खूप सुंदर एक सूत्र आहे पालीमध्ये, त्याला म्हणतात सकून निग सूत्र. म्हणजे सकून म्हणजे बर्ड. तर एक पक्षी असतो आणि वर घार असते. तर जी घार असते ती घार त्या पक्षाकडे बघते. आणि हा जो पक्षी असतो, हा पक्षी, छोटा पक्षी, हा इकडे तिकडे फिरत असतो आपलं घर सोडून. तरी घार काय करते, घार येते आणि त्याच्यावर हल्ला करून तिला वर उचलून घेऊन जात असते. नाउ व्हाईल डुईंग सो दिस स्मॉल बर्ड सेज दॅट हाऊ अनलकी आय एम दॅट दिस vulture has overtaken me. If I had not left my domain, if I had not left my home, this bird would have not taken over me. तर मग तिला तो म्हणजे घार विचारते की तुझं ओरिजिनल होम काय आहे आणि तू कुठे भटकत होतीस बाहेरच्या जगामध्ये. तर बाहेरच्या जगात भटकणे म्हणजे आपण जे इंद्रियजन्य जग आहे त्याच्यात भटकणे होय. आणि आपण जेवढे इंद्रियजन्य जगामध्ये फिरू तेवढं आपल्याला डेंजर आहे. पण आपलं जे ओरिजिनल होम आहे ते आहे आपली बॉडी अँड माइंड. द मोर वी आर अवेअर ऑफ अवर ओन बॉडी अँड माइंड, द मोर वी आर सेक्युअर. दॅट्स अवर ट्रू रेफ्यूज. आत्ताही अत्तनो नाथो. भगवान बुद्धाने हे पण म्हटलेलं आहे की बी युअर ओन रेफ्यूज, आत्ताही अत्तनो नाथो. तर आपण बघितलं मागच्या वेळेस की ब्रेन काय असतं. आपल्याकडे स्पेशालिस्ट आहेत, न्यूरोलॉजिस्ट आहेत. बट I am going to talk about the deep structure of the brain and the surface structure of the brain in the 4th lecture. So today I am going to talk about the very foundational teaching of the Buddha, and you should commit these 5 words in your mind. Rupa. काय? रूप, वेदना, संज्ञा, संखारा आणि विज्ञान. आपल्याला असं वाटतं की हे खूप कठीण टर्म्स असतील, पण खूप सोपे टर्म्स आहेत. काय टर्म्स आहेत? रूप, वेदना, संज्ञा, संखार आणि विज्ञान.
ह्या जर 5 बाबी आपल्याला समजल्या तर आपल्याला खऱ्या अर्थाने बुद्धाची शिकवण काय आहे ती समजते. आता आपण ज्याला रूप म्हणतो ते रूप काय आहे? आपण मागच्या वेळेस बघितलं की वी कॅन नॉट एक्सपिरियन्स द वर्ल्ड बियॉन्ड अवर कॉन्शियसनेस. इट्स नॉट पॉसिबल बिकॉज एव्हरीथिंग दॅट वी सी, एव्हरीथिंग दॅट वी हिअर, एव्हरीथिंग दॅट वी कॉग्नाइज, एव्हरीथिंग दॅट वी टच is always mediated by our senses. You understand what I'm saying? If you see something, you don't know what is out there unless it is mediated by your eyes, right? So the word for animals is different, the word for us is different. Even the way we look at the world changes according to your moods, right? आपले जसे आपलं जसं हे असेल, मूड असेल, तसं आपल्याला जग दिसतं. काही लोकांना काही गोष्टी आवडतात, आपल्याला त्या गोष्टी आवडत नाही. बरोबर आहे की नाही? सो द होल वर्ल्ड, द रियालिटी दॅट वी विटनेस इज ऑलवेज मेडिएटेड बाय अवर सेन्सेस. ऑलवेज ऑलवेज ऑलवेज. वी कॅन नॉट गो बियॉन्ड दॅट. इट्स नॉट पॉसिबल टू गो बियॉन्ड युअर कॉन्शियसनेस. नॉट पॉसिबल. And that's why Baba Sahib Ambedkar has very critically said, he said that we cannot cognize the reality beyond your senses. Do you understand what I'm saying? You don't know what is out there unless it is mediated by your senses. This point is so fundamental to understand Buddhism that we have to understand it at a very deeper level. And that's how the Buddha has constructed the model of mind and the freedom from all suffering, which is the topic of the last lecture that I'm going to talk about. So you understand? तुम्हाला कळतंय का की जेव्हा तुम्ही मला बघता किंवा तुम्ही ज्याला ब्ल्यू कलर म्हणता, आता जो आकाशातला ब्ल्यू कलर आहे तो कसा काय आलाय? इट्स बिकॉज ऑफ द पर्टिक्युलर photons hitting our eyes, and it happens so fast that we cannot see the process. The Buddha said it's very difficult to see this process. It's happening so fast. आता मी तुम्हाला काय सांगितलं? 5 गोष्टी सांगितल्या. कुठल्या सांगितल्या? रूप, वेदना, संज्ञा, संखार आणि विज्ञान. लक्षात ठेवा, या 5 शब्द प्रत्येक बौद्धाला माहीत असले पाहिजे. मी परत रिपीट करतो. रूप. आणि आपण जेव्हा अभ्यास करतो धम्माचा तेव्हा आपण असं विचार केला पाहिजे, रूप म्हणजे काय? रूप म्हणजे काय? रूप म्हणजे काय? वेदना म्हणजे काय? वेदना म्हणजे काय? संज्ञा म्हणजे काय? संखार म्हणजे काय? आणि विज्ञान म्हणजे काय? तर भगवंताने असं सांगितलेलं आहे. मिलिंद प्रश्नामध्ये खूप सुंदर असं उदाहरण आलेलं आहे की हे रूप, वेदना, संज्ञा, संखार आणि विज्ञान ह्याला आपण सेपरेट करू शकत नाही. याला सेपरेट करणे म्हणजे समजा एखादा माणूस जर झाडावरून खाली पडत असेल तर त्याला आपण सांगितलं की तू याचे पानं मोज, तर मोजू शकतो का? इट इज मोर डिफिकल्ट दॅन काउंटिंग द लीव्स while falling from the tree than to know what is the rupa, what is the vedna, what is sadhya, what is sankhara and what is vijnana. So I don't want to make it complex. I'm going to give you a lot of examples, so don't get deterred about what the terminologies and the words. So first is rupa. तर आपण जेव्हा जगाकडे पाहतो तेव्हा आपल्याला 4 बाबी प्रामुख्याने दिसतात. काय दिसतात आपल्याला 4 बाबी प्रामुख्याने? आपल्याला सॉलिड दिसतं, राईट? म्हणजे माउंटेन दिसतात आपल्याला, झाड दिसतात, ट्रीज. वी सी द सॉलिड थिंग्स अराउंड अस. द बुद्धा कॉल्ड इट व्हेरी सिम्पली पृथ्वी धातू. देन वी सी वॉटर एलिमेंट इन द वर्ल्ड. एव्हरीवेअर वी सी रिव्हर्स, ओशन्स, वी सी क्लाउड्स, राईट? बुद्धाने त्यांना म्हटलं आपो धातू. नंतर दिसते वायू, विंड्स एव्हरीवेअर, मान्सून, all sort of winds around us. And then we see the fire element. Now don't think that they are some kind of the substances, because Buddhism is not about substance. The Buddha denied that there is any prime substance in the world. म्हणजे जगामध्ये असं होतं की पहिलेचे जे फिलॉसॉफर होते ते विचार करायचे की जे काहीतरी प्राईम सबस्टन्स असावा. तर कोणी सांगायचे की प्राईम सबस्टन्समध्ये पाणी असेल, कोणी सांगायचं प्राईम सबस्टन्समध्ये सॉलिड असेल. बट द बुद्धा सेड दॅट देर इज नो सबस्टन्स इन द वर्ल्ड. Everything is a process. हे लक्षात ठेवा. We are not trying to find out any original substance. We are not trying to find out any immutable, unchanging stuff in the world, because it doesn't exist. So what the Buddha understood, that Buddha's philosophy is not product philosophy, it's a process philosophy. So everything is process, depending on each other. Everything is arising all the time. Causes and condition, arising, passing away, arising, passing away. It's that simple. So when Buddha talks about Prithvi or Patvi Dhatu, he's talking about solidity, right? So we see the solidity, we experience the solidity. It's all about your experience.
Buddha doesn't talk about theory, he talks about experience, what you are experiencing at the moment. So what do we experience when we experience Rupa? We are experiencing solidity. We are experiencing liquidity. We are experiencing the wind, the air. We are experiencing the plasma, fire. Right? And the Buddha said that every element in the world is made up of all these 4 constituents of the elements. Now there is a catch. The solidity, the liquidity, or whatever I described is experienced by our senses. How we experience it? Because of the resistance they pose. Okay? So Buddha said because Rupati Rupang, because the resistance they pose. Now याला असं म्हटलेलं आहे की हे जे एलिमेंट्स आहेत, आता मी तुम्हाला सांगितलं की वी आर एक्सपिरियन्सिंग दिस थ्रू अवर सेन्सेस, थ्रू अवर माइंड, बट वी डोंट रिअली नो व्हॉट इज देअर. अँड इफ यू वॉन्ट टू ब्रिंग इन द सायन्स इन द असिस्टन्स ऑफ दॅट, तुम्हाला माहीत आहे की खूप पूर्वी जे आहे ते मॅटर काय असेल हे शास्त्रज्ञाने शोध लावताना त्यांना दिसलं की मॅटर माइट बी यू नो सम काइंड ऑफ अनचेंजिंग सबस्टन्स. मग त्यांना मग ॲटम आले, मॉलिक्यूल, मग ॲटम, डाल्टन तुम्ही आपल्याला वाचलं असेल. मग देन दे स्प्लिट द ॲटम ओपन अँड व्हॉट डिड दे फाउंड? They found that there are particles, and the particle physics has come to the conclusion that what we call solid or what we call matter is not really matter. And then there is a very beautiful example in the quantum mechanics, whether the electron is a particle or a wave. आता तुम्हाला एक खूप ॲस्टॉनिशिंग गोष्ट सांगतो मी. इट्स सो ॲस्टॉनिशिंग की जे पार्टिकल आहे बाहेर ते पार्टिकल आहे की वेव आहे, इट डिपेंड्स ऑन हाऊ यू परसीव इट. नाउ द कॉन्शियसनेस हैज सच अ ट्रेमेंडस रोल दैट योर कॉन्शियसनेस डिटरमाइन वेदर इट्स अ वेव और इट्स अ पार्टिकल. नाउ आई डोंट वांट टू गो इनटू टेक्निकलिटीज ऑफ दैट. आई जस्ट वांट टू टेल यू दैट यू ओनली base everything on your experience. That's what the Buddha said, because what is out there is all experienced by you through your senses, but you do different theory that you can go beyond your mind. And Baba Sahib says that how can you experience something which is beyond your mind, and how you can validate something which you cannot experience? That's what Baba Sahib is saying. So Baba Sahib is very critically opposed to the so-called Advaitic philosophy. He says if you ask them a question, what is the reality, they will say not this, neti neti. So if you go on abnegating everything, you cannot establish the validity of something. So I don't want to go into depth, but you just understand this, that these 4 elements are present in our own body, right? All the 4 elements are present in our body. So when you become mindful of your body, you know that there is a solidity in your body. Your bones are solid, right? Then when you look at the liquid elements in your body, your blood, your split, this comes under the water element. And then air element is there, because of that we move. And there is of course Chetna or energy within us, a fire element. So we can become aware of everything within this 4 fathom long body. Now Rupa, the Buddha has sequenced it very beautifully. Rupa, and then comes Vedana. Now remember this. So how do we experience something? How do you look at me? How do you see me? कसं बघता तुम्ही? कानाने बघता का किंवा हाताने बघता का? So how do you see me? How do you look at me? Through eyes, right? So the eyes and the object out there, and the eyes and the object come into contact, and the contact is very important. In Buddhism it is called phassa, sparsha. Without this sparsha, the cognition is not possible. You cannot have sadhya. आता हे इतकं फास्ट होतं, मला सांगितलं millions of years of evolution. Our brain is not an ordinary, our body is not an ordinary thing. It has taken millions and millions of years to come into this form, and we can know the process by which we have evolved into this particular body and mind. We can know that now scientifically. But the most important thing is, the Buddha said that you can unravel your mind within, and you can know for yourself how your mind functions. So how do you hear something? तुम्ही कसं ऐकता? कानाने ऐकता, राईट? तर बुद्धाने असं म्हटलं की जे 5 आपले इंद्रिय आहेत
त्याच्याने आपलं जे इंद्रियजन्य जग निर्माण होतं. अँड देन देअर कम्स अ माइंड, थिंकिंग माइंड, विच ब्रिंग्स ऑल these elements together and forms the concepts and ideas. आता तुम्हाला वाटतं मंगेश दहिवले आहे, बट मंगेश दहिवले अकॉर्डिंग टू द बुद्धा's teaching is just a concept and a word. It's just a linguistic notion. I do not exist as Mangesh. There is nothing in my body. आहे का माझ्या शरीरामध्ये काहीतरी की ज्याला तुम्ही म्हणाल हे माझे केस मंगेश आहेत किंवा हात मंगेश आहे किंवा पाय मंगेश आहे. इट्स जस्ट अ लिंग्विस्टिक शॉर्ट हँड टू डिस्क्राईब समथिंग विच इज व्हेरी डायनॅमिक. वी आर ऑल डायनॅमिक. वी चेंज ऑल द टाइम. द मोमेंट टू मोमेंट वी चेंज. But we don't, experience that moment to moment change because of our brain, which is called, the perceptual constancy. And Bhavu has spoken very well yesterday about, the neuroplasticity, how we can, change our own mind and brain. It is not fixed. म्हणजे आज आपण अंगुलीमाल असून तर उद्या आपण अरणपण होऊ शकतो. That is the greatest message of the Buddha. Whatever stage you are in the life, you are the most vicious human being in the world. You have a chance, you have an opportunity to change yourself. So Rupa is very, very important to understand. Very, very important to understand. So fundamental. The second is Vedna. Vedna doesn't mean physical pain. हा शब्द लक्षात घ्या. वेदेती, छेदने. आता वेदनेचे फक्त 3 प्रकार आहेत. सगळ्यात इजी आहे समजणं. कुठले प्रकार आहेत 3 वेदनेचे? आपण समजा जगाच्या जेव्हा आपण स्पर्श होतो, समजा आपण एखादा गुलाबाचं फूल पाहिलं तर काय होतं? आपल्या मनामध्ये कोणत्या वेदना निर्माण होतात? प्रिय लोकांना पाहिलं, प्रिय गोष्टी आपल्याला दिसल्या तर आपल्या मनामध्ये कुठल्या वेदना निर्माण होतात? सुखद वेदना. कसल्या वेदना? सुखद वेदना. समजा एखादी अप्रिय गोष्ट आपण पाहिली तर आपल्या मनामध्ये कुठल्या वेदना निर्माण होतात? दुःखद वेदना. आणि जर आपल्या म्हणजे आपण जर गाफील असलो तर ना सुखद ना दुःखद वेदना. फक्त 3च वेदना असतात आपल्याला. आणि ज्याला सुख दुःख वेदना याची ज्याच्या मनामध्ये स्मृती निर्माण झाली, बाबासाहेब असं म्हणतात, मराठीमध्ये म्हणतात की सुख दुःख वेदनांची ज्यांना जाणीव होते ते दुःखातून मुक्त होऊ शकतात. वेदना आपल्याला 3च असतात. किती असतात? 3. एक तर आपल्याला काय वाटते? सुखद वेदना होतात, दुःखद वेदना होतात, किंवा आपण जर गाफील असलो तर ना सुख ना दुःख, म्हणजे टोटल मोह, इग्नोरंट. आता समजा एखादी गोष्ट आपल्याला आवडली तर आपण काय करतो? आपलं मन काय करते? त्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करते. त्याला म्हणतात पाली भाषेमध्ये राग. राग म्हणजे आपला मराठी भाषेतला प्रचलित शब्द राग नाही. राग म्हणजे आपण ना संगीतामधला राग. तर एखादी गोष्ट आपल्याला आवडली तर आपलं मन काय करतं? पकडून ठेवण्याचा प्रयत्न करते. पुलिंग. खूप सोपं आहे, तुम्हाला सांगतो मी. याच्यावर कबीराचे खूप सुंदर सुंदर दोहे पण आहेत सायकोलॉजिकल याच्यावर. तर काय करतं? पुलिंग. समजा एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही तर काय करतो आपण? पुश. समटाइम्स वी पुश सो हार्ड दॅट वी बिकम व्हायलंट. हे व्हायलन्सची सुरुवात कशी होते? छोट्या छोट्या इरिटेशनहून सुरुवात होते. ही गोष्ट मला आवडत नाही, ही गोष्ट मला आवडत नाही, ही गोष्ट आवडत नाही. मग एक दिवस न आवडता आपण काय करतो? क्रोधित होतो. राईट. तर एखादी वेदना जर दुःखद असेल तर आपण काय करतो? आता आपल्याला चहाची वेदना येत आहे, राईट. सुखद वेदना. तर आपल्या सगळ्यांचे हात, कधी माझ्याकडे चहा येतो, बिस्किट कधी येतात, राईट. सुखद वेदना. सुखद वेदना असल्या आपल्या मनावर निर्माण झाल्या तर आपण काय करतो? पुल. दुःखद वेदना असल्या तर पुश. पुल अँड पुश. लाइकिंग अँड डिसलाइकिंग. आपलं पूर्ण जीवन 2 पोलॅरिटीमध्ये असलं. कुठलं? लाइकिंग अँड डिसलाइकिंग. ऑर कम्प्लिटली मूड म्हणजे मोह. राग द्वेष आणि मोह म्हणतो. याची एवढी सुंदर सोपी डेफिनेशन जी आहे ते बुद्धाने सांगितलेली आहे. आपण म्हणतो ना राग द्वेष मोह हे आपले शत्रू आहेत. राग म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी आपण पूर्ण आपली ऊर्जा लावतो. राग. द्वेष म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही तर काय करतो आपण? पुश. अँड समटाइम्स वी पुश इट सो हार्ड. समटाइम्स वी गेट सो अँग्री. समटाइम्स वी गेट सो क्रोधी. अँड मोस्ट ऑफ द टाइम्स वी आर स्टुपिड बिकॉज देर इज नो अवेअरनेस. राग द्वेष आणि मोह. तर लक्षात ठेवा, बुद्ध धर्म खूप सोपा आहे. ज्याला ह्या भगवंताने काय म्हटलं? ज्याला हे 5 स्कंद समजले तो झाला मुक्त. आणि त्याच्या सगळ्यात सोपा मार्ग वेदनेतून जातो. सगळ्यांना आपल्याला वेदना होतात की नाही? होतात की नाही? आपल्यापैकी एखादा बसलेला कोणी आहे का की जो असं म्हणू शकतो की मला कधीच सुखद वेदना झाल्या नाही, दुःखद वेदना झाल्या नाही?
किंवा ना सुखद ना दुःखद वेदना झाल्या नाही असं म्हणू शकतो का आपण? आपण म्हणू शकत नाही. आता रूप, कॉन्टॅक्ट, वेदना. समजा एखादं सुंदर फूल असलं तर आपल्याला काय वाटतं? हवं हवंसं. समजा एखादं घाणेरडी गोष्ट असली एखादी तर आपल्याला ती काय वाटतं? नकोशी वाटते. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स 90% ऑफ द टाइम्स वी आर नॉट लाइकिंग ऑर डिसलाइकिंग, वी आर टोटली स्टुपिड, इग्नोरंट, ज्याला बुद्धाने म्हटलेलं अविद्या. आणि अविद्या कशी निर्माण होते आपण ती नंतरच्या लेक्चरमध्ये बघू. हाऊ द माइंड इव्हॉल्व्स, हाऊ द डीप स्ट्रक्चर ऑफ द माइंड इव्हॉल्व्स, and how it is overtaken by the surfacial mind. Buddha has spoken so beautifully about everything. He is the greatest teacher the world has ever seen. There is no teacher like Buddha in the world. No teacher like the Buddha in the world. आणि आपण लक्षात ठेवायचं, मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, बुद्ध शास्ता आपण श्रावक. That attitude we should have. Buddha knows everything, I don't know anything, so I learn from my teacher. It's a very basic attitude that we all have to cultivate. And we have to be very, 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 very open to the teachings. That's why we should study. We should read. I told you, Baba Sahib Ambedkar, for a single book, as a law minister, he went to a very insignificant institute to borrow a single book on Buddhism. Single book of Buddhism. So, Rupa, whatever strikes my eyes, my ears, my touch. Touch is very important, huh? Then taste and smell. The most primitive sense that we have is a smell. The most primitive, because it's molecular, in the molecular form. The eyes that we see the world through electromagnetic spectrum. Very subtle, very difficult to understand. But the most easy to understand sense is our smell. काही वेळा आपण स्मेल घेतो तर आपण लहानपणामध्ये जातो. इतक्या त्या मेमरीज आपल्या याच्यामध्ये, डॉक्टर साहेब सांगतील तुम्हाला कसं असतं ते सगळं, म्हणजे त्याच्यामध्ये माझं काही स्पेशालिटी नाही, पण यू कॅन अंडरस्टँड. So touch, and depending on touch there is a perception. लक्षात ठेवा वर्ड, कुठला वर्ड? परसेप्शन. अँड परसेप्शन म्हणजे आपण त्याला आकार देतो किंवा त्याला आपण काहीतरी हे सिम्बॉल देतो, साईन देतो, त्याला म्हणतात संज्ञा. जसं मी तुम्हाला सांगितलं मंगेश दहिवले किंवा माईक. माईकचं नाव माईक आहे का? आपण जो कुत्रा दररोज बघतो त्याचं नाव कुत्रा आहे का? त्याला कोणी नाव दिलं? कुत्रा. आपण त्याला किती वेळा म्हटलं कुत्रा तरी त्याला माहीत नाही त्याचं नाव कुत्रा आहे म्हणून. हे सगळे जे आपण डेजिग्नेशन ठरवले आहेत. सो ॲट दॅट संज्ञा लेवल युअर लँग्वेज कम्स इन टू बिईंग. अँड बुद्धा सेड बी अवेअर ऑफ द लँग्वेज, बिकॉज लँग्वेज इज अ ग्रेट ट्रॅप. व्यवहारासाठी ठीक आहे, व्यवहारासाठी ठीक आहे भाषा, पण भाषेमध्ये जर आपण सत्य शोधणं सुरू केलं तर आपल्याला भाषेमध्ये सत्य दिसणार नाही. भाषा कॅन पॉइंट आउट टू द ट्रूथ, बट द लँग्वेज इटसेल्फ, the book itself doesn't hold the reality, because the reality, whatever it is experienced all the time by your consciousness, by your mind, right? And we cannot go beyond the mind. So once we know what is the mind, what happens? We are free. So once we know this process by which the whole world comes into existence because of sadhya, perception, which has a characteristic of a sign. And I told you, we are a very special animals. कारण आपण ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग करू शकतो. कुत्रा करू शकतो का आपल्याला थिंकिंग? ॲबस्ट्रॅक्टमध्ये थिंकिंग करू शकत नाही. आपण सिम्बॉल तयार करू शकतो. आता अजंठाच्या लेण्या ज्या सिम्बॉल तयार करून ठेवले, पद्मपाणी बनवून ठेवला, तो सिम्बॉल आहे. बट इवन टुडे वी कॅन नो व्हॉट माइट बी बियॉन्ड युअर माइंड. बट हॅव यू एव्हर सीन एनी ॲनिमल डुईंग दॅट काइंड ऑफ अ साइन पोस्ट फॉर द फ्युचर? नो. सो द पॉईंट, सिम्पल पॉईंट दॅट आय एम मेकिंग इज संज्ञा आपल्याला समजली पाहिजे की संज्ञा काय आहे. आणि सगळ्यात कठीण जे आहे समजायला ते आहे दोन आता बाबी, संस्कार आणि विज्ञान. आता संस्कार काय असतात तर भगवंताने सांगितलेलं आहे की ह्युमन बिईंग जे आहे आपण दे आर संस्कारित. आपलं जे मन आहे ते पण संस्कारित आहे. संकर म्हटलं आहे त्याला पाली भाषेमध्ये. संकर दोन प्रकारच्या गोष्टी असतात, कंडिशन्ड अँड नॉन कंडिशन्ड. सो आवर होल बॉडी इज कंडिशन्ड. तर आपल्याकडे तीन संस्कार असतात. एक असतात कायाचे संस्कार, राईट, बॉडी कंडिशनिंग. एक असते स्पीच संस्कार, वाचा संस्कार, आणि एक आहे मन संस्कार, राईट. आता जी शरीर आहे, शरीराला संस्कारित कोण करते? खूप सोपं आहे, आवर ब्रीदिंग. आश्वास प्रश्वास. द मोमेंट वी स्टॉप ब्रीदिंग आवर बॉडी स्टॉप्स वर्किंग. ॲज सिम्पल ॲज दॅट. आणि जी वाचा आहे तिला कोण संस्कार करते?
वितर्क आणि विचार. थिंकिंगला बुद्धाच्या स्कीममध्ये जे आहे ते वाचामध्ये टाकलेलं आहे, एक्सप्रेशन. आणि जे मनाचे संस्कार असतात, मनावर कोण संस्कार करते? फिलिंग. युअर मूड चेंजेस एव्हरीथिंग. इफ यू आर ग्लूमी, your whole perception changes. If you are happy, your whole perception changes. So the mind is conditioned by two elements, feelings and perception. I don't want to go much deep into that because it's a very deeper topic, but the fifth skanda is very important. विज्ञान म्हणजे कॉन्शियसनेस. आणि आपण बघितलं मागच्या लेक्चरमध्ये की सायंटिस्टलाच माहीत नाही की कॉन्शियसनेस काय आहे. In last 20 years they have made tremendous progress in different areas, but still this problem is eluding the scientist. What is consciousness? But Buddha has a very definite answer on what is consciousness. तर आपण अधिक याला हे डिफिकल्ट न करता बुद्ध म्हटले कॉन्शियसनेस काय असतं. व्हॉट इज चित्त? आलंबन चिंतेती इति चित्तंग. पाली भाषेमध्ये डेफिनेशन आहे, आलंबन चिंतेती इति चित्तंग. आलंबन काय आहे? जे जे आपण आपल्या इंद्रियाने अनुभव करतो त्याला आलंबन म्हणतात. जे जे आपण आपल्या मनातून विचार करतो त्याला म्हणतात मनाचे आलंबन. त्याला अजून एक शब्द आहे धम्म. धम्म म्हणजे फक्त आपला धर्म नाही, तर धम्म म्हणजे जे जे काही आपण एक्सपिरियन्स करतो मनाने त्याला पण धम्म म्हटलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं मनाची डेफिनेशन, आलंबन चित्तेती इति चित्तंग. विदाउट ऑब्जेक्ट द कॉन्शियसनेस कॅन नॉट बी देअर. कॉन्शियसनेस इज ऑलवेज कॉन्शियसनेस ऑफ समथिंग. आता बघा तुम्हाला एक खूप सखोल गोष्ट सांगतो. तर आपण सगळं जे आहे ते आलंबनावर आपलं जीवन जगत असतो. पण जेव्हा आपलं माइंड जे आहे, आपलं जे मन आहे, जेव्हा निरालंबन होतं, नो आलंबन, दॅट इज द स्टेट ऑफ द बुद्धा. वेन युअर माइंड इज नॉट अटॅच्ड to any object whatsoever, mental object or a physical object. Can you imagine a state of your mind where your mind is completely still? It is not running after any object like we are doing all the time, running after the objects or pushing the objects, or completely ignorant, completely stupid. Imagine a mental state where your mind is so still that it is not holding on to any object whatsoever. निरालंब. निरालंबाची अवस्था म्हणजे निर्वाणाची अवस्था. तर आता आपण जे विज्ञानाकडे बघतो, आणि मी आय एम गोइंग टू टॉक अबाउट द स्ट्रक्चर ऑफ माइंड. आय एम गोइंग टू इलॅबोरेट टू यू हाऊ अवर माइंड फंक्शन्स, हाऊ एव्हरीथिंग कम्स इन टू बीइंग, हाऊ वी कॉग्नाइज द वर्ड, हाऊ वी फील व्हॉट वी फील. दॅट इज द टॉपिक ऑफ आवर फोर्थ सेशन. सो विज्ञान इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. आता हे जे 5 गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. रूप, म्हणा माझ्या पाठोपाठ, दिस इज अ लिबरेटिंग टर्म्स फॉर यू, दिस इज अ लिबरेटिंग टर्म्स फॉर अस. दिस इज व्हॉट द बुद्धा हॅज टॉट अस. रूप, वॉट एव्हर वी एक्सपिरियन्स थ्रू अवर सेन्सेस, वॉट एव्हर वी थिंक थ्रू अवर माइंड, रूप. वेदना, संज्ञा, संखार आणि विज्ञान. ह्या 5 गोष्टी आपल्याला पाठ पाहिजे. काही काही टर्म्स जे आहेत पालीमधले ते आपल्याला पाठ पाहिजे. आपण मोठे मोठे इक्वेशन पाठ करतो, पण ह्या ज्या टर्म्स आहेत आपल्याला पाठ पाहिजे. आता याच्यामध्ये भगवंताने खूप सुंदर सांगितलेलं आहे, ज्याला आपण रूप म्हणतो. तर रूपाला उपमा दिलेली आहे अयोध्यामध्ये. जेव्हा भिक्षू माझे बुद्ध बसले होते आणि भिक्षूसोबत, तर खूप पाऊस आला गंगा नदीमध्ये, म्हणजे आता शरयू नदी. तर बुद्धाने बघितलं की पाऊस आल्यानंतर खूप त्याच्यामध्ये फोम आलेला आहे, फेस, राईट. तर बुद्धाने असं म्हटलं की जे रूप आहे ते ह्या फेसासारखं आहे. कशासारखं आहे? फेसासारखं आहे, राईट. आणि वेदना काय आहे? फेस आपण बघितला तर फेसामध्ये काहीतरी असतं का रियालिटी? काही रियालिटी नसते. बुद्ध म्हटले की ज्या वेदना आपल्याला होतात, संवेदना, दे आर लाईक बबल्स. तुम्हाला माहिती आहे पाणी पडल्यावर ते मोठे मोठे बबल्स निर्माण होतात. आता बबल्समध्ये काही रियालिटी असते का? थोड्या वेळासाठी राहते आणि नष्ट होते. जे संज्ञा आहे, ते संज्ञा आहे ती म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो मिरेज. म्हणजे समजा आपण वाळवंटामध्ये जात आहोत, किंवा आपण एखाद्या वेळेस नागपुरात आपल्या खूप गरमी होते, तर तुम्ही जेव्हा गाडी चालवत असता तेव्हा आपल्यासमोर पाणी दिसते की नाही? मृगजळ ज्याला आपण म्हणतो, दिसते की नाही? पण पाणी असतं का तिथे? असते का पाणी? तर संज्ञेला भगवंताने उपमा दिलेली आहे मृगजळाची. आणि संस्कार, आपल्या मनावर खूप संस्कार झाले आहेत. कायावर संस्कार झाले आहेत, वाचेवर संस्कार झाले आहेत, मनावर संस्कार झाले आहेत. तर भगवंताने म्हटलं की समजा एखादा माणूस जंगलात गेला आणि त्याला हार्टवूड पाहिजे असेल, हार्टवूड, द इसेन्स ऑफ द वूड, आणि त्याने जर
केळाचं खोड घेतलं आणि केळाचं खोड त्याने उकलणं सुरू केलं, तर त्याला काही सॉलिड मिळेल का? किंवा कांदा, बेस्ट एक्झाम्पल कांदा, आपल्याकडे गृहिणी खूप आहेत. कांदा, आपण कांद्याला सोलत गेलो तर आता आपल्याला कांदा नावाचा पदार्थ मिळतो का? शेवटी मिळतो का? आपण एक परत काढली, दुसरी काढली, तिसरी काढली, पूर्ण सोलल्यानंतर कांदा आपल्याला दिसत नाही. त्याच प्रकारे आपले संस्कार असतात. आणि जे विज्ञान आहे म्हणजे मन, कॉन्शियसनेस, त्याच्यावर खूप सुंदर सूत्र आहे, मॅजिक ऑफ माइंड. दिस होल वर्ल्ड इज लाईक द मॅजिशियन कंजरिंग ऑफ द थिंग्स. तुम्हाला माहिती आहे काही जे मॅजिशियन एवढे ट्रेंड असतात की आपल्याला इथेच काहीतरी ते काढून दाखवतील आणि आपल्याला वाटतं ती रियालिटी आहे. हातातूनच ससा काढून दाखवतील किंवा काहीतरी आगच लावून दाखवतील आणि आपल्याला वाटते ते रियालिटी आहे. बट देर इज अ ट्रिक. सो इफ यू कॅन सी द ट्रिक ऑफ युअर माइंड, बिकॉज युअर माइंड इज लाईक अ मॅजिशियन, द होल वर्ल्ड इज अ मॅजिक ऑफ माइंड. अँड इफ यू सी द ट्रिक ऑफ युअर माइंड, व्हॉट हॅपन्स? यू आर फ्री. तर हे जे गोष्ट आहे, रूप, वेदना, संज्ञा, संखार आणि विज्ञान हे समजणं आवश्यक आहे. आणि भगवंताने दुसरी जी शिकवण दिली होती ती याच्यावर होती. कशावर? रूप, वेदना, संज्ञा, संखार आणि विज्ञान. तर हे खूप सुंदर सूत्र आहे, खूप छोटं सूत्र आहे. मी तुमच्यासाठी काढून आणलेलं आहे. मी पालीमध्ये वाचेल आणि तुम्हाला ते सांगेल की काय आहे म्हणून. खूपच सुंदर आहे. तम किम मनत्त भिक्कवे. तम किम मनत्त म्हणजे तू काय विचार करतो भिक्षू? रूपम नित्यम वा अनित्यम वा. हा सगळ्यांसाठी प्रश्न आहे. जे रूप आहे ते नित्य आहे की अनित्य आहे? तुमच्यासाठी प्रश्न आहे. हा बोला ना जोरात. हां, भगवंताने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे ह्या सूत्राद्वारे की तम किम मनत्त. भगवंताची टीचिंग बघा कशी आहे. मनत्त म्हणजे तुम्ही काय विचार करता. भगवान बुद्ध असा टीचर होता जगामध्ये की भगवान बुद्ध आपल्याला कधी सुपर इम्पोज करत नव्हता. आपण काय करतो? आपले विचार नेहमी लोकांवर लादण्याचे प्रयत्न करतो. भगवान बुद्ध, बाबासाहेबासारखे लोक थॉट्स ऑन पाकिस्तान पुस्तक वाचल्या, शेवटी बाबासाहेब काय म्हणतात? यू डिसाईड. आय हॅव पुट ऑल द इन्फॉर्मेशन बिफोर यू, नाव यू डिसाईड. प्रत्येक पुस्तकामध्ये तेच आहे. आता भगवंताने काय म्हटलं? हे आपल्या सगळ्या शिकायचं आहे बरे. तम किम मनत्त भिक्कवे. भिक्षू तुम्ही काय विचार करता? रूपम नित्यम वा अनित्यम वाती. तर त्यांनी उत्तर दिलं अनित्यम म्हणते. म्हणजे काय म्हटले? अनित्य आहे. आता अनित्य शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, खूप डीप आहे. अनित्य, विपरिणाम आणि दुसरे होणे. जगामध्ये प्रत्येक गोष्ट अनित्य आहे, हे गोष्ट मान्य करतो आपण. पण प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होतो, ही त्याची नेक्स्ट लेवल ऑफ एक्सपिरियन्स. आणि प्रत्येक गोष्ट एका गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीमध्ये परावर्तित होते. ती गोष्ट जशी आहे तशी राहत नाही, परावर्तित होणे. राईट. आज आपलं शरीर आहे, समजा आपण उद्या गचकलो तर काय होईल? कोणतरी आपल्याला नेऊन टाकेल, बटन दाबतील. बटन दाबल्याबरोबर काय बाहेर येईल? सगळे आपले राग बाहेर येतील. हड्ड्या वाचल्या तर कोणी नदीमध्ये टाकेल. नदीमध्ये गेल्यावर मग मी गेला अशा खूप कार्यक्रमाला, मग त्याच्यानंतर कार्यक्रम होतो चिवड्याचा, आणि तो पण कच्चा चिवडा. ह्या इकडची नदी आहे तिकडे, आणि तुम्ही तिकडे नदीवर आताही गेला तर कोणी ना कोणी ओळखीचा तुम्हाला भेटेल आणि तो तुम्हाला हमखास एकदा भाकरीसाठी ना तर चिवड्यासाठी तो आमंत्रित करेल. तर ट्रान्सफॉर्मेशन. आता माईक जसा तसाच राहणार आहे का? इट्स गोइंग टू चेंज. तीन गोष्टी आहेत. जेव्हा आपण अनित्य म्हणतो तेव्हा तीन गोष्टी समजल्या पाहिजे. अनित्य, इम्परमनन्स, चेंज, विपरिणाम, आणि गोष्टी दुसऱ्या गोष्टीमध्ये परावर्तित होतात. जसं दूध असलं तर ते दह्यामध्ये परावर्तित होतं, दही लोणीमध्ये, लोणी तुपामध्ये, मग आपण खाल्ल्यावरती वेगळ्या गोष्टीमध्ये परावर्तित होतात. सो तुमच्यासाठी प्रश्न आहे, यम पण अनित्यम दुःखम वा तम सुखम वाती. ज्या ज्या गोष्टी अनित्य आहेत ते सुख आहेत की दुःख आहेत? सांगा ना. ज्या ज्या गोष्टी अनित्य आहेत ते सुख आहेत ते की दुःख आहेत? दुःखम. दुःखम बनते. म्हणजे तुम्ही बरोबर आहात. भिक्षूंनी पण तेच उत्तर दिलं. कॉंग्रॅच्युलेशन्स. यम पण नित्यम दुःखम विपरिणाम धम्मम कल्लंगनुतं समनुपस्थितुम. जर काही अनित्य आहे, अनित्यातून दुःख निर्माण होते, बदलणाऱ्या गोष्टी आहेत, तर जर तुम्ही विचार केला तर तुम्ही असं म्हणाल का येतं मम, हे माझं आहे, असा विचार कराल का तुम्ही? उदाहरणार्थ, साधा उदाहरण, आपले केस हे सगळ्यात आपल्या सगळ्यांना प्यारे असतात. केस काळे झाले तर आपल्याला आवडतात, पांढरे झाले तर आवडत नाही. राईट. पण आपल्या प्रत्येकाचे केस एक दिवस पांढरे होतील, गळतील. आपण किती डॉक्टर चौरे साहेबांकडे गेलं तरी काय होणार नाही.
आपण इकडची झालर तिकडे लावू, काही पण करू, पण तुम्ही लक्षात घ्या. तर काय आहे, लक्षात घ्या गोष्ट, ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर जे काही बदलतं, जे काही दुःख निर्माण करतं, त्याला आपण आपलं म्हणू का? हे तुम्ही उत्तर आहे ना? नाही. एतं मम एसो अहम अस्मी, हा मी आहे. हे 3 शब्द इतके सुंदर आहेत ना, पाठ केले पाहिजे आपण. मी सांगेन तुम्हाला 3 शब्द. एसो अहम अस्मी, एसो मे अत्ताती, हा माझा आत्मा आहे, असं आपण म्हणू शकतो का? ज्या गोष्टी बदलतात, ज्या गोष्टी परावर्तित होतात, ज्या गोष्टी दुःख निर्माण करतात, त्याला आपण असं म्हणू शकतो का? हे माझं आहे, हे मी आहे आणि हा माझा आत्मा आहे, आपण असं म्हणू शकतो का? तर भगवंताने म्हटलं, त्याच प्रकारे जसं रूप आपण विचार करतो तसं वेदना, संज्ञा, संखार आणि विज्ञान काय आहेत? नित्य आहेत की अनित्य आहेत? ज्या ज्या गोष्टी अनित्य आहेत त्या सुख निर्माण करतील की दुःख निर्माण करतील? ज्या ज्या गोष्टी अनित्य आहेत, दुःख निर्माण करतात, त्याला आपण असं म्हणू शकतो का? एतं मम एसो अहम अस्मी, एसो मे अत्ताती, असं म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. म्हणून आज तुमच्यासाठी फॉर्म्युला आहे, तो आहे न एतं मम, न एतं मम, हे माझं नाही. न मेसो, न एसो अहम अस्मी, हा मी नाही आहे. न मेसो अत्ताती, हा माझा आत्मा नाही. सिंपल, प्लेन सिंपल, डस्ट अँड डस्टेड. यू कॅन गो होम अँड स्लीप हॅपीली ॲट होम इफ यू नो दिस फॉर्म्युला. सो ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपल्या रूप, वेदना, संज्ञा, संखार आणि विज्ञानावर, विज्ञान अनित्य आहेत, अनात्मा आहेत आणि दुःख निर्माण करतात. आता सगळ्यात मोठा शब्द जो आहे तो आपण म्हणजे निर्वाण कसं प्राप्त होतं याच्याकडे बघूया. सो द बुद्धा हॅज नॉट डिनाइड द रियालिटी ऑफ दिस. द बुद्धा हॅज नेवर सेड दॅट वॉट एव्हर यू आर लुकिंग ॲट is Maya. Buddha said that you are experiencing the world. All the time you are looking at the world, you are looking at the things, you are listening to something, you are touching something, you are feeling something, you are thinking something. It's happening. It's all that you are experiencing. Right? So Buddha did not deny the reality of the 5 skandhas. But he had gone a step ahead and he said, पंच उपादान खंड. मी तुम्हाला काय शिकवलं आतापर्यंत? पंचखंड. काय शिकवलं? पंचस्कंद. आणि एक आहे पंच उपादान खंड. उपादान म्हणजे काय होते? हा खूप इम्पॉर्टंट शब्द आहे, याच्यावर आपण म्हणजे दिवसभर बोलले तरी कमी होईल. उपादान म्हणजे टू गेट अटॅच टू टेक इट ॲज अ रियालिटी, ॲझ्युमिंग, ॲझम्पशन. सो वी ॲझ्युम दॅट द रूपा इज परमनंट. We assume that the feelings are permanent. We assume that the sadhya is permanent. We assume that the sankhar is permanent. We assume that our mind is permanent. Our mind is not permanent. It's changing all the time. Right? So whenever we assume, we have assumptions which are not based on the reality. Not knowing that the things are impermanent. Not knowing that there is nothing concrete inside. Not knowing that everything is a process. There is no prime substance whatsoever. However hard you try to find it out, you cannot find anything that is not changing. The Buddha challenges us to find in your own body, is there anything that never changes? Now we feel that no, but I see the same thing. It's because of the perception. Buddha said it's because of the sadhya. Buddha has given this example to Prasannajit. Prasannajit म्हटला की जगामध्ये अशी कुठली गोष्ट आहे का जी बदलत नाही? बुद्धाने म्हटलं परसेप्शन. जसं आता उदाहरण करा, तुमचे वडील असतील आणि आता म्हातारे झाले असतील, पण आपण आपल्या वडिलांना कधी म्हातारे होताना पाहतो का? आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जे परसेप्शन असतं ते कसं असतं? फिक्स परसेप्शन असतं. आता म्हणजे समजा कोणाचे वडील गेले पण त्यांच्या मनामध्ये काही परसेप्शन त्यांच्याबद्दल असतात. सो बुद्धा सेड दॅट द परसेप्शन्स आर देअर. नाव आय डोंट वॉन्ट टू गो इन टू दॅट. आय जस्ट वॉन्ट टू टेल यू समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. And this is going to be our whole talk will be devoted to that. The Buddha has talked about the dukkha, right? And Buddha said की ह्याच बॉडीमध्ये आपण दुःख पाहू शकतो आणि ह्याच बॉडीमध्ये दुःखाचं दुःख निरोध पाहू शकतो. आता जे शरीराचे दुःख आहेत त्याला आपण काही करू शकत नाही. आपल्याला जर म्हणजे दात दुखणं सुरू झालं तर आपल्याला रूट कॅनलसाठी डॉक्टरकडेच जावं लागेल. काही ब्रेनमध्ये केमिकल लोचा कोणी म्हटलं होता शब्द झाला तर आपल्याला डॉक्टर भाऊकडेच जावं लागेल. आपल्या हड्डीमध्ये काही विकार झाले असतील तर स्मृतीताईकडेच आपल्याला जावं लागेल. इट्स ऑल फिजिकल थिंग, राईट? अँड इट इज गोइंग टू हॅपन टू ऑल ऑफ अस. दिस बॉडी हॅज अ कॅरेक्टरिस्टिक. इट इज गोइंग टू इट गेट्स बॉर्न, इट इज गोइंग टू गेट ओल्ड,
It will have some kind of a disease, one or another kind of a disease, and ultimately it's going to perish away. This is a simple reality. This is a law of nature. But because we hold on to it so much, we think that I am going to die. I am born. But the Buddha said, you are not born. The perception of I comes only after 3 years when the language is formed in us. बुद्धाने म्हटलं थनापो म्हणजे जो इन्फॅन्ट आईच्या याच्यावर आहे, दुधावर आहे, त्याला परसेप्शन नसतात स्वतःचे, आय नसतो. आता सायकोलॉजी सांगते आपल्याला की सेल्फ कधी सेन्स निर्माण होते. त्याच्याकडे लँग्वेज पण खूप कमी असतात मुलांकडे. 3-4 शब्द असतात. त्याला भूक लागली तर काहीतरी आ करेल, राईट. लाळ करायचं असेल तर काहीतरी त्याचे वेगळेच शब्द असते. पण त्याच्याकडे फुल लँग्वेज फॉर्म झाली नसती. सेल्फ आणि अदर हा डिफरन्स हे नसतं त्याच्यामध्ये. मग 3 वर्ष झाल्यानंतर मग त्याला फिलिंग म्हणजे त्याला सेल्फ कन्स्ट्रक्ट होतं. मी आहे. आयडेंटिटी फॉर्मेशन म्हणतात त्याला. आणि आयडेंटिटी इज ऑल अ व्हेरी डिफरंट बॉल गेम. कास्ट आयडेंटिटी आहे, नॅशनॅलिटी आयडेंटिटी आहे, ज्याला आपण आत्मा म्हणू शकतो. हे आत्म्याचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, ह्या पण आयडेंटिटी आहेत. अल्टिमेटली ऑन द मेंटल लेवल वी कॅन नॉट सेपरेट एनिथिंग, राईट. सो द बुद्धा सेड व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. जातीपी दुःखा, जरापी दुःखा, व्याधीपी दुःखा, मरणंपी दुःखं. हे सगळं आपल्या बॉडीशी रिलेटेड आहे. अप्रियही संपयोगोपी दुःखो. अप्रिय गोष्टी संपर्काला तर दुःख निर्माण होते. पियेही विपयोगोपी दुःखो. प्रिय गोष्टीपासून दूर गेलो तर दुःख निर्माण होते. यम्पी इच्छम न लभती तंपी दुःखम. ज्या ज्या गोष्टीची आपण इच्छा केली प्राप्त झाल्या नाही तर दुःख निर्माण होतं. संखितेनं इन अ नटशेल, संक्षिप्तपणे, पंच उपादान खंदापी दुःखा. पंचखंदा दुःख आहे असं म्हटलं नाही भगवंताने. काय म्हटलं आहे? पंच उपादान खंदापी दुःखा. म्हणजे जे 5 स्कंद आहेत याच्याबद्दल जे आपले ॲजम्पशन आहेत, हे जे ॲजम्पशन मिथ्या दृष्टीवर आधारित असल्यामुळे आपल्याला दुःख निर्माण होते. मिथ्या दृष्टीवर आपण काय करतो? विपल्लास आहे. आपण अनित्यताला आपण नित्य म्हणून पाहतो की नाही? आपल्याला असं वाटतं की मी कधीच मरणार नाही, मला काहीच होणार नाही. अनित्य गोष्टी आहेत त्याला आपण नित्य म्हणून पाहतो. ज्या गोष्टी दुःख निर्माण करतात त्याच्यामध्ये आपण सुख पाहतो. ज्या गोष्टी अनात्म आहेत त्याच्यामध्ये आपण आत्मा पाहतो. आता मला सांगा, अजून एक सूत्र आहे. ह्या रूपामध्ये तुम्हाला कुठे आत्मा दिसतो का? वेदनेमध्ये तुम्हाला कुठे आत्मा दिसतो का? संज्ञेमध्ये तुम्हाला कुठे आत्मा दिसतं का? पण आपण असं जगतो की मी आहे. बट दॅट्स अ कन्स्ट्रक्ट, दॅट्स अ संखारा, दॅट्स अ मेंटल कन्स्ट्रक्ट, दॅट आय एक्झिस्ट, दिस इज माइन, दिस इज मी. These are all linguistic shorthands. We can go into that. We are going to go into these all, very beautiful, deep structures of mind in the forthcoming lecture. But I think I said enough for today. If you want to take away anything from this lecture, you take these 5 words. कुठले? रूप, वेदना, संज्ञा, संखारा आणि विज्ञान. नित्य आहेत की अनित्य आहेत? ज्या ज्या गोष्टी अनित्य आहेत त्या तुमच्या आहेत का? हां, मग तुम्ही म्हणू शकता का हे माझं आहे? मग काय म्हणाल? न येतं मम, न येसो अहम अस्मी, न मेसो आत्ताती. जय भीम, नमो बुद्धाय. Thank you, sir, for this enlightening lecture, and I am sure everyone in the audience have liked this lecture and have understood to the depth which sir tried to teach us. I would like to have. हे जाणार आहे हे असं नाही आहे म्हणजे तुम्ही आम्हाला आणखी दुःखी करतात आहे. आम्हाला काय करतात? दुःखी करत आहे. पण तुम्ही दुःखाबद्दल सांगत आहे ना. पण आनंदी राहणं हा माझा हक्क आहे ना. आनंदी राहणं आणि हॅपी राहणं हा माझा अधिकार आहे. पण तुम्ही आमचा हा अधिकार हिरावून घेताय. तुम्ही आमचा अधिकार निरावून देतात. तुम्ही आमचं सगळं निगेटिव्ह सांगताय आम्हाला की दुःख आहे, ते आमचं नाही आहे, ते दुःख आहे. मग काय, मग आनंद काय? ह्या प्रश्नाची मला खूप अपेक्षा होती. दिस इज अ व्हेरी गुड क्वेश्चन अँड आय वॉज गोइंग टू आन्सर इट इन द थर्ड लेक्चर. काय असं माहिती आहे का की बुद्धिझम इज द रिलिजन ऑफ जॉय. बुद्धिझम इज द रिलिजन ऑफ जॉय. इट इज नॉट द रिलिजन ऑफ द मियर दुःख. बट अंडरस्टँडिंग द रियालिटी ऑफ द दुःख यू डोंट नो व्हॉट इज द जॉय ऑफ लाईफ. कारण काय असतं माहिती आहे का? म्हणजे बुद्धाने सांगितलं की जेव्हा आपण दुःख फेस करतो तेव्हा आपलं जे मन आहे ते ग्रॉस जे आहे ते ग्रॉस सेन्शुअलिझमकडे जातं.
and the gross sensuality produces more suffering. So what we have to do? जे सुख आहे ते दुःख आहे हे आपण कसं एक्सपिरियन्स करतो, कसे अनुभव करतो आपण कसे अनुभव करतो? आपला धर्म जो आहे तो अनुभवावर आहे. हाऊ डू एक्सपिरियन्स एनिथिंग इन द वर्ल्ड? थ्रू युअर माइंड, राइट? इफ युअर माइंड इज प्रॉब्लेमॅटिक, then the suffering will come. But when your mind is not problematic, when your mind is free, right, what happens to that mind? आता भाऊने जो प्रश्न विचारला याच्यासाठी डायरेक्ट उत्तर आहे बाबासाहेब आंबेडकर. हॅव यू एव्हर सीन अ मॅन सो डिटॅच्ड बट इट सो हॅपी? एक शब्द आहे, बाबासाहेबांकडे सगळं होतं. ही वॉज अ व्हेरी गुड ॲप्रिशिएटर ऑफ द आर्ट, ही हॅज सो मच ऑफ द वेल्थ, बट ही वॉज नेव्हर अटॅच टू एनिथिंग. What I said, the skandhas are not problematic. You can have wealth, but if you tremendously attach to it, you cannot sleep throughout the night, then that's a problem. Upadan, right? Upadan is problem, not your possessions are problem. You can be rich, but if you enter into the gross sensuality, then even, if you indulge yourself into gross sensuality, one day you are going to suffer more than what you are suffering, what you are enjoying at the moment. So Buddha never denied that there is no joy in the world. The Buddhist religion is the most joyful religion in the world. Most joyful religion in the world. But that joy comes from, doing something. Now when I said upadan, now there is another word from which the Buddhism start. कुठला सांगा? खूप सिंपल आहे. आम्ही म्हटलं उपादान, उपादानच्या विरुद्ध एक शब्द आहे. कुठला शब्द आहे सांगा? दान. राईट? when you give, when you do something for others, when you share, when you care. जर बुद्धाला रिचनेस नसती पाहिजे तर अनाथ पिंडकाला कधी म्हटलं का भगवंताने की तू बिझनेस करू नको? अनाथ पिंडकाने खूप पैसा कमवला, बट व्हॉट डिड ही डू विथ हिज वेल्थ? And he was such a happy man. There are so many incidences in the Buddhist text that the real path to happiness goes through, sharing, caring with others. तर असं म्हणतात की Buddhism begins when you start your life by sharing and caring for others. When your mind, which is completely now dominated by आदान, not प्रदान. हे शब्द सगळे आपल्या ह्याच्यातून येतात बरं. आपण काय करतो? फक्त आदान करतो, पण प्रदान करतो का? So once your mind starts getting away from this push and pull, then you are a sure path to be joyful. Buddha never ennobled poverty. बुद्धाने असं म्हटलं नाही की तुम्ही गरिबीत राहा. एकही सूत्र नाही ज्याच्यामध्ये भगवंताने म्हटलं की तुम्ही गरिबीत राहा. तुम्ही पैसे कमवा. बुद्ध शिकवण काय? पैसे कमवा. हॅव अ गुड हाऊस, राईट, विथ अ गुड मीन्स. बट वेन यू अर्न दॅट, what you have to do? So Buddha also said की दोन मार्ग असतात. एक असतं कामेसु काम सुख लिकानुयोग, काम वासनेमध्ये पूर्ण अलिप्त राहणे, म्हणजे पूर्ण विलीन होणे. आणि एक असतं खूप कठोर असा मार्ग स्वीकारणे, मिडल वे. कॅन यू फाइंड अ मिडल वे? आता आपण पुढच्या सेक्शनमध्ये बघूया, लेक्चरमध्ये, ज्याला आपण प्रीती म्हणतो. जरा मरण व्याधीचं तुम्ही ते बुद्धिझमचं दुःखाच्या संदर्भामध्ये मांडणी केली. बाबासाहेबांनी मांडणी करताना जे 4 प्रश्न उपस्थित केले त्याच्यामध्ये हा एक प्रश्न येतो की जन्मही दुःख आहे, आजारपणही दुःख आहे, म्हातारपणही दुःख आणि मृत्यू दुःख आहे, तर सारं काही संपलंच. आता बाबासाहेबांनी तिथे ती जी मांडणी केली आणि त्यांनी म्हटलं की या फॉर्म्युलेशनवर, म्हणजे हे 4ही आर्य सत्य, बिकॉज युनिव्हर्सल ट्रूथ आहे. जन्म होतो, माणूस मरतो, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. म्हातारा होतो, तर हे जे 4ही, हा जो फॉर्म्युला आहे म्हणजे आर्य सत्याला अशा अँगलने धरून, तर सगळं काही संपलंच आहे. तर माणसाच्या जीवनामध्ये सगळं पेसिमिझमच येईल. म्हणजे बुद्ध तरी त्याच्यात काय करू शकेल? कोणाला म्हातारा होण्यापासून थांबवू शकेल काय? असं सगळं असताना आणि मग बुद्धिझमची मांडणी करताना या अँगलने आपण दुःखाकडे घेऊन जातो. तर मग बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून मांडणी होताना, ज्याला आता जसं रामटेके सर बोललेत की मग सगळं काही दुःखच दुःख, ही जी काही मांडणी जी पारंपरिक दृष्ट्या जी होते त्या अँगलने न जाता बाबासाहेबांनी याच्यामध्ये, म्हणजे बुद्धाचे खूप सुंदर स्टेटमेंट बाबासाहेबांनी कोट केलं आहे त्या दुःखाच्या संदर्भामध्ये.
लाईफ ॲज अ ह्युमन बिंग इज अ ब्युटिफुल थिंग असं बुद्धाचं जे म्हणणं आहे, या दृष्टीने आम्ही बुद्धाकडे का बघत नाही. तर मग त्या अँगलने सुद्धा मला वाटतं की ते व्हावयास. I think what is happening, we are stepping ahead, because I said that I am going to talk about the Four Noble Truths in the last lecture. So it's my mistake, but let me clarify this point. कारण हे जे बॉडीली रिलेटेड जे पेन आहे, so you are going to suffer, right? When you are having disease, because your body has a disease. But the Buddha said that this suffering is natural. But what is unnatural is your chetasika suffering. की तुम्ही जे मनामध्ये विचार करता की आता मी माझे आय हॅव अ डिसीज. सो देर इज दिस व्हेरी ब्युटिफुल स्टोरी. एक माणूस जो आहे त्याला बाण लागला असतो आणि तो एका रस्त्यावर पडलेला असतो. तर एक माणूस येतो आणि त्या बाणाबद्दल विश्लेषण करतो, मेटाफिजिकल, हा बाण कुठून आला, क्षत्रियाने मारला, कोणी मारला. पण बुद्धा सेड नाउ व्हॉट यू हॅव टू डू इज यू हॅव टू टेक आउट इट अँड नर्चर इट, राईट? सो माय टेक ऑन दिस इज व्हेरी क्लिअर दॅट बाबासाहेब आंबेडकर डेफिनेटली टॉक अबाउट दुःख अँड दुःख, right, in the Buddhism, hasn't he or not? Okay, he has categorically talked about the dukkha and the dukkha nirod, and he has gone one step ahead than the traditional Buddhist. So जे चार सीन आहेत, बाबासाहेब आंबेडकरांनी चार सीन रिजेक्ट केल्या, but what he has accepted is a conflict, social conflict, which comes into being because of the conflict over the resources. आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे की there are, तुम्ही सांगितलं बोलताना की दुःख एका प्रकारचं नसतं. There are many types of dukkha. Dukkha is not only your bodily suffering, but also your mental suffering. Talking about dukkha, it is not just one category of dukkha. We are talking about the whole gamut, the whole range. विमुक्त, ज्याला म्हणतात विमुक्त दुःख, म्हणजे विविध प्रकारचे दुःख. तर आपण असं ॲक्सेप्ट करतो का फक्त आपल्या शरीराने दुःख होतं? आपल्या ज्या फॅमिलीमध्ये जे वाद होतात, जे दुःख निर्माण होतात, किती भयंकर असतात की नाही? हां, जे समाजामध्ये मुला आणि बापामध्ये जे कॉन्फ्लिक्ट असतात किती भयंकर असतात. दोन समाजामध्ये जे कॉन्फ्लिक्ट असतात किती भयंकर असतात. तर जोपर्यंत आपण अनलेस वी अंडरस्टँड दिस कॉन्फ्लिक्ट और दिस दुःखा, वी कॅन नॉट फाइंड अ वे आउट. And that is the first noble truth, right? That is the framework. Okay, so we are going to deal with all these questions. Have a patience, don't try to get answer in one lecture. Okay, so thank you. Jai Bhim. जे चार आर्य सत्य बाबासाहेबांनी आपल्याला प्रस्तावनेत दिलं होतं की तुम्ही याच्यावर होमवर्क आपल्याला दिलं होतं की तुम्ही याच्यावर विचार करा, त्याचं उत्तर या गाथेमध्ये आहे. आणि मी सरांना कॉंग्रॅच्युलेट करते की त्यांनी फार कठीण विषय सोप्या भाषेत सांगितला. थोडं समराईज करायची इच्छा आहे. चार आर्य सत्यापैकी चौथं आर्य सत्य जे आहे ते संजय तुमचं उत्तर आहे. इदम दुःख निरोधगामिनी आर्य सच्चंग, हे तुमचं उत्तर आहे. ते सर मला वाटतं एकेका लेक्चरमध्ये कव्हर करतील. आपण थोडं प्रीमॅच्युअर विचारतोय त्यांना म्हणून असं होतं आहे. तर सरांनी सांगितल्यापैकी मी थोडं समराईज करते. मी जी तुमच्यासमोर उभी आहे ती नामरूपाचा पुतळा आहे असं समजा. नामाचे त्यांनी चार भाग सांगितलेले आहेत. विज्ञान, संज्ञा, वेदना, संस्कार, हे चार भाग. आणि रूपस्कंद. पण रूपस्कंदामधलं सर कलाप, आपलं शरीर कशाने बनलेलं आहे? कलापानी. आपण अनित्य म्हटलं ना, अनित्य आत्मा, अनात्मा आणि दुःख. तर अनित्य कसं म्हणतोय आपण? कारण सगळं चेंज होत आहे ना. कलाप म्हणजे चार धातूंनी बनलेलं, जे चार धातू सरांनी सांगितले प्लस त्याचे चार कॅरेक्टरिस्टिक्स, असं म्हणून त्याला म्हणतात अष्टकलाप. तर आपलं शरीर हे सगळ्या वस्तू अष्टकलापांनी बनलेलं आहे. आणि टी व्ही बंद केल्यावर आपल्याला कसं बुंदाबांदी दिसते तसं आपलं शरीर बदलत राहतं अनगिनत. म्हणजे काही लोक म्हणतात की आत्ता मी स्विमिंग करून बाहेर आलो तर जी मी पहिली उडी मारली ती मी बाहेर आल्यावर मी नाही येतो. ती इतके चेंजेस होतात. म्हणजे अनित्य, अनात्मा आणि दुःख या तीन गोष्टी आपल्याला चांगल्या कळू शकतात. आणखीन एक सरांनी सांगितलं तर हे रूपस्कंद आणि नामस्कंद. तर नामाचे चार प्रकार आणि रूप हे मिळून पंचस्कंद झालं. तर सर आपल्याला हळूहळू आता इदम दुःख समुदयंग आर्य सच्चकडे घेऊन जाणार आहे. त्यातले त्यांनी काही पार्ट्स आपल्याला सांगितले. जसं पंचस्कंद झालं आहे, स्पर्श याचा आपले सहा इंद्रिय सगळ्यांना मान्य आहे. या सहा इंद्रियाचा आपली इच्छा असं नसो, या सहा इंद्रियाचा त्यांच्या सब्जेक्टला म्हणजे विषयांना कंटिन्युअस स्पर्श होत राहतो. आणि तो स्पर्श झाला तर वेदना निर्माण होते. त्या वेदना तुम्हाला सांगितल्याच आहेत. अजून दोन वेदना आहे,
सौमनस्य आणि दौर्मनस्य अशा 5 प्रकारच्या वेदना असतात. तर आपण इमॅजिन करू शकतो त्या 3च आहेत. तर वेदना, पच्चया, संकारा, संस्कार निर्माण होतात आणि संस्कारापासून मग तृष्णा. तर सर आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये कदाचित आपल्याला दुःख समुदयांग आर्य सच्चंग म्हणजे प्रतित्य समुत्पाद सगळ्यात आपला गाभा आहे. आपण एकदा जर प्रतित्य समुत्पाद समजलो तर आपल्याला खूप सारं बुद्धिझम समजू शकतं. आणि हे शेवटी कसं आहे, आत्ता सगळ्यात पहिले आपल्याला सांगितलंच आहे त्यांनी की हा वर्षावासाचा काळ आहे, है ना. तर परियत्ती, पटिपत्ती आणि परिवेद ऐकून चांगलं आहे. श्रुतमयी प्रज्ञा ऐकलं आहे आपण, घरी जाऊन चिंतनमयी प्रज्ञा, हो ऐकलेलं चांगलं होतं, आपल्याला चिंतन मनन करायला काही हरकत नाही. पण भावनामयी प्रज्ञा म्हणजे त्या प्रांगणामध्ये जेव्हा आपण प्रवेश करू, आपण जे स्वतः जेव्हा ते अनुभवू, परिवेद म्हणजेच भावनामयी प्रज्ञामध्ये जेव्हा आपण त्या प्रांगणामध्ये प्रवेश करू तेव्हाच त्याचा आपला अनुभव येईल. आणि ज्याचा अनुभव त्यालाच येणार आहे. तुम्ही किच्चंग आतप्पंग अख्खा तारो तथागता, बुद्धांनी म्हटलंच आहे, तुमचा मार्ग तुम्हाला चालायचा, हे त्याचं म्हणणं आहे, है ना. दुसऱ्याने सांगितलं साखर गोड आहे, हो असेल, पण स्वतः पण चाखून पाहायला पाहिजे ना. तर हा वर्षावासाच्या काळात आपल्याला सरांनी एक खूप चांगली म्हणजे संधी दिलेली आहे की आपण थोडा अभ्यास करावा. आपल्याला कोणीतरी जर बाकीच्यांनी विचारलं की व्हॉट इज बुद्धिझम, काय गाभा आहे हो, निर्वाण म्हणजे काय, है ना. तुमचं धम्म म्हणजे काय, धम्म म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग, हे आपल्याला सांगताच आलं पाहिजे आणि ते आपल्याला स्वतःलाही पालन करता आलं पाहिजे, तरच आपण खरे बुद्धिस्ट राहू. एक 2 मिनटं बोलू. बुद्ध आणि धम्मामध्ये एक सुंदर दिलेलं, म्हणजे मला वाटलं की सांगायला पाहिजे आपण इथे. पवित्र जीवन म्हणजे काय, तथागतांनी भिक्खूंना म्हटलं की पवित्र जीवन म्हणजे काय. आपण यश मिळवतो, आपल्याला वाटलं की भाषणामध्ये शास्त्रामध्ये आपल्याला विजय मिळवला पाहिजे, यश संपादन केलं पाहिजे, कृपा प्राप्त करण्यासाठी करतोय का आपण हे सगळं, नाही. तर आपण हे काया आणि वाणीच्या शुद्धतेकरता आणि आपली आसक्ती आणि तृष्णेच्या विमोचनाकरता आणि चित्ताच्या विमुक्तीकरता हे आपण त्याला आपण पवित्र जीवन म्हणू. आणि हे पवित्र जीवन जगाची 1% जरी संधी आम्हाला सरांनी प्राप्त करून दिली, याच्याकरता मी त्यांचे आभार मानते. आणि डॉक्टर मंगेश यांचे पण आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. Of being a chairman to intervene. Okay. मंगेश दहिवले यांचं म्हणजे जे काही आपण भाषण ऐकलं, म्हणजे त्यांनी जो IAS हे आपली जी हे सोडून बुद्धिझम याच्या मागे आणि बुद्धिझमचा अभ्यास करायचं जे त्यांनी ठरवलं, ते मला थोडंसं कम्पॅरेटिव्ह वाटतं की सिद्धार्थांनी राजमहल सोडून म्हणजे सत्य काय आहे, सत्याच्या शोधासाठी किंवा दुःखमुक्तीचा मार्ग काय आहे ह्या शोधासाठी मला वाटते, मला हे कम्पॅरेबल असं वाटतं. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू अँड आय थिंक मेनी पीपल विल बी बेनिफिटेड बाय यू इन द फ्युचर. संजयचा प्रश्न की जे निसर्गाचे नियम आहेत ते जर आपण मान्य केले तर दुःख नाही. मी जर म्हटलं की संजय माझ्यासारखा 70-73 वर्षाचा झाला, डोक्यावरचे केस कमी होणार आहेत किंवा ते पांढरे होणार आहेत, हे संजयला दुःख वाटत असेल तर मग तो वेगळा भाग आहे. पण इट इज अ रियालिटी अँड दॅट हॅज टू बी एक्सेप्टेड. इट इज अ नेचर्स लॉ. लॉंगर आय लिव्ह दी चेंजेस आर गोइंग टू बी देअर. नोबडी कॅन रिमेन यंग permanent, nobody can remain child as a permanent, nobody can remain elderly man as a permanent, and death is a final. This is nature's law and that has to be accepted. And if we accept the nature's law, I think there is nothing to worry and त्याच्यात दुःख मानण्याचं काहीही कारण नाही. आमचा प्रश्न जसा की बुद्धिझममध्ये काय दुःखाबद्दलच जास्त बोललं जातं का. दुःखाबद्दल जरी बोललं जातं, हे सत्य जरी केलं, हे सत्य जरी मानलं की दुःख आहे हे बुद्धांनी सांगितलं आहे, पण त्याच्यावर उपाय सांगितला आहे. आणि बुद्धा इज अ वन हू कुड अचीव द हायेस्ट स्टेट ऑफ माइंड, जिथे दुःखाला कुठेही थारा नाही. आणि दुःखमुक्ती म्हणजेच जर सुख आहे
probably that is the greatest achievement, highest state of mind which he has developed. म्हणजे दुःखमुक्तीचा मार्ग आहे and we can achieve it provided we follow the say Buddhism. मला वाटतं ह्या एक दोन मला गोष्टी बोलायच्या होत्या. आपण सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. Thank you Sanjay for giving me the chance to chair this session. Thank you all. Thank you very much. Jai Bhim. Thank you, sir, for your kind words of wisdom. I invite Dr. Suchit Bagde, sir, to kindly felicitate our guest speaker. And I also invite our President and Secretary, sirs, to kindly join. Now I invite थँक यू सर. पण इन द हॉल बाहेर खिरेची व्यवस्था केली आहे, तर कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्यांनी ते खीर त्याचा आस्वाद घ्यावा, ग्रहण करावी. Before we end to this session, I would like to invite our Secretary Sir Dr. Mohan Tambe to present the vote of thanks. आणि टेक होम मेसेज आजचा सर पण सांगतील, मी पण सांगते, जे वारंवार आपल्या गेस्ट स्पीकरनी आपल्याला सांगितलं, रूप, वेदना, संज्ञा, संखार आणि विज्ञान, या 5 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे आणि पुढच्या संडेला परत उपस्थित राहायचं आहे. आणि मला असं वाटतं आज जितकी ऑडियन्स आहे त्याच्यापेक्षा आणखीन लोक जर आले तर त्यांना पण या टॉक्सचा पण फायदा होईल, जसा आपल्याला झाला. तर आपण प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे, 5 आपले मित्र घेऊन यायला पाहिजे. आणि थँक्यू सर फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी. थँक्यू मॅडम. सर्वांना जय भीम. खरंच आजचा दिवस हा धम्ममय झालेला आहे. मंगेश दैवले सरांनी जे मेंदू, त्याच्यानंतर धम्म, त्याच्यानंतर कॉन्शियस आणि शरीराची ही जे सांगड केली, ते खरखरच त्यांचे विचार आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्यामुळेच आज आपल्याला बरंच समजलं आणि बरंच शिकायला गेलं. अर्ध आयुष्य जरी संपलं आहे आमचं, तरी आम्हाला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. आज मी त्यांचे आपल्या इथे आल्यानंतर त्यांचे आभार मानतो. आज आजच्या आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आमचे मार्गदर्शक BH गेडम सर, हे सदैव तत्पर असतात, आम्हाला मार्गदर्शन करतात. माया ब्राह्मणे मॅडम, त्यांचे पण मी आभार मानतो. मागच्या वेळेस बऱ्याच खुर्च्या खाली होत्या, आज हॉल पूर्ण भरलेला आहे. त्याचमुळे आम्हाला आज मोठी ऊर्जा मिळाली. आम्ही एक असाच नवीन उपक्रम संजय सरांमुळे तयार केलेला आहे आणि त्याला भरघोस असा प्रतिसाद मिळालेला आहे. भावतर्फे सगळ्या उपस्थितांचे मी आभार मानतो. सूत्रसंचालन करणाऱ्या मॅडम डॉक्टर दीप्ती किरतकर यांनी असं सुरेख सूत्रसंचालन केलं आहे, त्यांचे पण आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी हा हॉल उपलब्ध करून दिला ते मानायचे सगळे पदाधिकारी, अध्यक्ष, त्यांचं पण मी भावतर्फे अभिनंदन करतो, त्यांचे पण मी आभार मानतो. आजचा हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद.